नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक ॲडजस्टमेंट जी इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट मानली जाते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमधली सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट ती आपण डिस्कस करणार आहे. ती आहे सबस्क्रिप्शन. ठीक आहे. सो आपल्याला हे तर माहिती की इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये सबस्क्रिप्शन हे इन्कम साईडला येतं, राईट. आपण सबस्क्रिप्शन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला हे बुक करतो. म्हणजे सबस्क्रिप्शन हे एन पी ओसाठी आपल्याला एक इन्कम आहे हे आपल्याला माहिती आहे. आता याचीच ॲडजस्टमेंट बऱ्याच मुलांना जमत नाही. मग आता याच्यासाठी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक मेथड सांगणार आहे. ती मेथड जर तुम्ही यूज केली तर तुम्हाला सबस्क्रिप्शनच्या ॲडजस्टमेंट कधीच अवघड जाणार नाहीत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी आहे ना प्रॉब्लेम नंबर 6 घेतलेला आहे आपल्या पुस्तकातला. आता याच्यामध्ये ना हा जो प्रॉब्लेम आहे, आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करताना मी ज्या मेथड सांगणार आहे त्या मेथडप्रमाणेच आपल्याला हा सॉल्व करायचा आहे. सपोज आता मी ज्यावेळेस प्रॉब्लेम वाचतो त्यावेळेस प्रॉब्लेममध्ये मला फाइंड आउट करायचं आहे की कोणतं करंट इयर आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर हा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हा प्रॉब्लेम एकदा रीड करा. ठीक आहे. रीड केल्यानंतर बाळांनो आता इथं लक्ष द्या. 31 मार्च 2019 हा जो इयर आहे हा इयर आपल्याला करंट इयर शो करतो. ठीक आहे. आता कधी पण लक्षात घ्या, आपला जो करंट इयर आहे ना तो आपल्याला पहिल्यांदा प्रॉब्लेममधून आपल्याला हुडकायचा असतो. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बनवायला लावलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ॲज ऑन 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 हे कोणत्या करंट इयरमध्ये पडतं, तर हे कसं फाइंड आउट करायचं, तर 31 मार्च 2019 हे 18-19मध्ये पडतं. बाळांनो लक्षात घ्या, 2018-19. सो आपली पहिली स्टेप असणार आहे की आपल्या प्रॉब्लेममधला कोणता करंट इयर आहे तो हुडकणे. पहिली स्टेप आपण केलेली आहे. सो मी इथं स्टेप्स लिहून देतो, त्या लक्षात ठेवा. पहिल्यांदा करंट इयर फाइंड आउट करायचं. ठीक आहे. करंट इयर आपल्या याच्यामध्ये कोणतं आहे बाळांनो, 2018-19, राईट. आता सेकंड स्टेप अशी आहे की सबस्क्रिप्शन जे पण काय भेटलेलं आहे तुम्हाला ड्युरिंग द इयर ते पहिल्यांदा टोटल आपण लिहून घेणार आहे. जसं की आता सपोज या केसमध्ये टोटल सबस्क्रिप्शन आपल्याला काय भेटले ते आपण बघणार आहे. टोटल सबस्क्रिप्शन किती टोटल सबस्क्रिप्शन ड्युरिंग द इयर भेटले, तर आपल्याला प्रॉब्लेम रीड करावं लागेल. सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग द इयर 18-19 हे आपलं करंट इयर आहे बाळांनो. या करंट इयरमध्ये आपल्याला सबस्क्रिप्शन किती भेटले, 50,000. सो मी पहिल्यांदा ते लिहून घेणार आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड टोटल सबस्क्रिप्शन 50,000 आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे. आता या 50,000मध्ये त्यांनी सांगितलं आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018 10,000. बाळांनो हे 31 मार्च 2018ला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे 10,000. म्हणजे 2018 31 मार्च 2018 31 मार्च 2018. पहिला प्रश्न आपण बाळांनो स्वतःच्या मनामध्ये हा करायचा की हे जे इयर आहे हे कोणत्या इयरमध्ये पडतं. म्हणजे हे जे 31 मार्च 2018 हा जो मंथ आहे हा कोणत्या इयरमध्ये, फायनान्शियल इयरमध्ये पडतो, तर हा पडतो बाळांनो 17-18. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, सबस्क्रिप्शन अकाउंटसाठी एकच मेथड यूज करायची, फक्त आणि फक्त करंट इयरच्या रिलेटेडचं इन्कम हे काय करायचं, ॲड करायचं. आणि जे पण करंट इयरच्या रिलेटेड नसेल ते काय करायचं बाळांनो, लेस करायचं. हाच रूल फक्त लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. चला आता मला सांगा, आपण परत एकदा आपल्या प्रॉब्लेमवर जाऊया. 31 मार्च 2018ला आउटस्टँडिंग होतं, म्हणजे 31 मार्च 2018 पहिल्यांदा मी चेक करणार कोणत्या फायनान्शियल इयरमध्ये पडतं, ते पडतं 17-18मध्ये, राईट. आता 17-18 आपलं करंट इयर कोणतं बाळांनो, ते नेहमी लक्षात ठेवायचं 18-19 आहे, राईट. मग हे जे 10,000 आहेत जे आउटस्टँडिंग आहेत 31 मार्च 2018चे ते रिलेटेड आहेत 17-18च्या इयरशी. सो मी काय करणार, याला लेस करणार. ठीक आहे. सो मी काय करणार बाळांनो, याला लेस करणार. सो मी आता या केसमध्ये लेस करतो 10,000. आता हे कोणत्या इयरच्या रिलेटेड होते बाळांनो, 17-18. सो 17-18 मी इथं शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. मला मुद्दा तुम्हाला सांगायचं आहे की अमाऊंट कशी डिटरमाइन करायची आहे. ठीक आहे. सो त्याच्यानंतर बघा दुसरी ॲडजस्टमेंट काय, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ॲज ऑन 31 मार्च 2019. सबस्क्रिप्शन
आउटस्टँडिंग ॲज ऑन 31 मार्च 2019 हे 20,000 आहेत. आता 31 मार्च 2019 बाळांनो मला सांगा 31 मार्च 2019ला आउटस्टँडिंग म्हणजे कोणत्या इयरमध्ये पडतात ते 18-19. 18-19 आपलं करंट इयर आहे का? येस सर, आपलं 18-19 करंट इयर आहे. मग मी काय करणार बाळांनो? ॲड करणार. ठीक आहे, किती आहेत ते अमाऊंट? 20,000. आता हे काय मी ते काय लिहू शकतो? आउटस्टँडिंग ड्युरिंग द इयर. ड्युरिंग द करंट इयरचे काय आहेत? आउटस्टँडिंग आहे. ठीक आहे, आता हे 20,000 मी ॲड केले. बाळांनो परत नेक्स्ट काय? नेक्स्ट अमाऊंट आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च 2018 15,000. आता हे जे सबस्क्रिप्शन रिसीव्ह झाले बाळांनो आपल्याला ते ॲडव्हान्समध्ये रिसीव्ह झाले. कोणत्या इयरमध्ये झाले? 31 मार्च 2018. मला सांगा आपलं करंट इयर कोणतं आहे? 18-19. सो हे कधी आपल्याला 31 मार्च 2018ला ॲडव्हान्स भेटलेलं आहे. ठीक आहे, लक्ष द्या बाळांनो. 31 मार्च 2018. आता यावर्षी हे जे इयर आहे हे कोणतं इयर आहे बाळांनो? 17-18. ठीक आहे, 17-18चं इयर आहे फायनान्शियल इयर. आता मला सांगा 17-18चं जे पण फायनान्शियल इयर आहे त्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला नेक्स्ट फायनान्शियल इयरची काही अमाऊंट भेटलेली आहे. मग आता ही जी नेक्स्ट इयर आहे ते कोणतं आहे? 18-19 आहे. मग मला सांगा नेक्स्ट इयर 18-19 आहे, त्याच्या रिलेटेडची जी अमाऊंट भेटलेली आहे तुम्हाला ती अमाऊंट आपण ॲड करणार का लेस करणार? द आन्सर इज ॲड करणार. सर ॲड का करणार? कारण की 18-19च्या निगडीत ती व्हॅल्यू आहे. सो आपण बघायची ॲडव्हान्समध्ये जी भेटलेली आहे ती किती भेटलेली आहे बाळांनो? 15,000. सो मी काय करणार? त्याला ॲड करणार. ठीक आहे, सो मी ॲड करतो याला. पहिले मी याला काय करतो? डिलीट करतो, इथे ॲड करतो. ॲड 15,000. ठीक आहे, पुढे बाळांनो काय? सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च 2019. बाळांनो आता 31 मार्चला पुढच्या वर्षीच्या रिलेटेड मला ॲडव्हान्स भेटला आहे. आता मला सांगा ते करंट इयरच्या रिलेटेड आहे का? नाही. मग मी काय करणार? लेस. सो लेस करूया आपण. 10,000 हे पुढच्या वर्षीच्या रिलेटेड आहेत. सो आता याची जर आपण टोटल घेतली तर ती किती येते आपण चेक करूया. सो याची टोटल आपली जी पण काही येणार आहे ती ॲडजस्टमेंट बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आन्सर्स आपण रेफर करू शकतो. हे बघा 50,000 जे पण आपण घेतलं होतं ड्युरिंग द इयरचं ते बरोबर घेतलं होतं राईट. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग फॉर द इयर 31 मार्च 2019 जे पण काय करंट इयर याच्यामध्ये 31 मार्च 2019 म्हणजे कोणतं इयर आहे? 18-19. मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा करंट इयर फाइंड आउट करा, त्याच्या रिलेटेड काय करा गोष्टी ॲड करा. आता हे आउटस्टँडिंग फॉर द इयर 2018. आता मग हे सांगा 17-18च्या रिलेटेडचं होतं म्हणून आपण काय केलं बाळांनो याला लेस करून टाकलं. त्याच्यानंतर ॲडव्हान्स ड्युरिंग द इयर 31 मार्च 2019 हे आपल्याला पुढच्या वर्षीचा ॲडव्हान्स दिला होता बाळांनो. आपल्याला 18-19मध्ये पुढच्या वर्षाचा म्हणजे पुढचं वर्ष कोणतं होतं? 19-20चा ॲडव्हान्स दिला होता म्हणून आपण काय केलं याला लेस केलं. आता मागच्या वर्षी जसं की 17-18ला जर आपल्याला ॲडव्हान्स भेटला असता कुठल्या इयरचा सर? 18-19चा, तर आपण काय केला असता? ॲड केला असता. सेम आपण ॲड केलेलं आहे इथं बघा 15,000. सो याची टोटल 65,000 झालेली आहे. ठीक आहे, याचं एकच लॉजिक आहे बाळांनो. जर याला मी समराईज केलं या व्हिडिओला तर सबस्क्रिप्शनची कधी पण ॲडजस्टमेंट करताना करंट इयर फाइंड आउट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की याच करंट इयरच्या रिलेटेड तुम्हाला सगळ्या काही ॲडजस्टमेंट करायच्या आहेत. म्हणजे जर मला कळालं की बाबा माझं करंट इयर 18-19 आहे तर जी पण काही सबस्क्रिप्शन 19 आणि 20 या इयरच्या रिलेटेड असेल ते मी काय करणार बाळांनो? लेस करणार. आणि जे पण सबस्क्रिप्शन 18-19च्या रिलेटेड आहे भले ते आउटस्टँडिंग असेल ते मी काय करणार बाळांनो? ॲड करणार. ठीक आहे.